तर हाय सगळ्यांना. तर बघा आता वाजले 8:30 सायंकाळचे आणि आज बेत आहे पाणीपुरीचा. तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं मी की पाणीपुरी करायची आहे, पण ते काल काही पॉसिबल झालं नाही. तर आज करायचं आहे. आता मी आलू मांडलं आहे कुकरमध्ये उकडायला तर बघा ह्या इथे कुकरमध्ये मी आलू लावलेले आहे. आणि तेव्हाचा तुम्हाला किराणा दाखवला होता, हा कोकोनट बिस्किट. ते किराणा इथं होता तो पण ठेवलेला आहे भरून. आता ही चुंगडी आहे, ह्या चुंगडीमध्ये आता बघते काय काय आहे काय काय नाही किराणा. तर आता याला खोलते मी. आणि हे बघा हे काय मागवलेलं आहे. असे काळभरग आहे, एका ह्याच्यातच आहे. मी ही मस्त अशी थेंब बोलवलेली आहे. बघा बघू शकता पाठीमागे पण आहे कशी 3 आहे. ही एक आहे मधात राहील आणि ही 2 साईडला राहील. खोल बरं आरची, याला बघू आता आपण. तर बघा हा आता असा चिपकवायचा आहे. याची पट्टी काढायची आणि चिपकवायची. हे बघा हे अशीच आहे. तर असंच काही नाही ना, खिडे गाळाची काही झंझट नाही ना, पंजट नाही. नाही पडत, हलकी आहे ना ही. आणि मला कुठे लावायचं ते पण दाखवते. तर बघा मला ह्या भिंतीला लावायचं आहे, पण आताच नाही लावायचं आहे. सध्या पेंट झाल्यानंतर ती मधातली भिंत आहे तिथे लावायचं आहे. तर त्याला काय होते, दबून जाईन. आणि कशी वाटली तुम्हाला नक्कीच सांगा. मला तर खूप आवडली म्हणून, आणि कमी रेटमध्ये मिळाला 80 रुपयाला फक्त. म्हणून हां एवढ्याची 80चीच आहे, नाही 84 रुपयाची. तर खूप महाग नाही झाली. असं म्हटलं कुठे नाही जात आपले पैसे असे 100 रुपये, 84 रुपयाची झाली. तर मला आवडली. तर आताच काही लावायचं नाही, त्याला वेळात पुढच्या महिन्यात लावू आता. तर चला आता किराण्यामध्ये काय काय आहे काय नाही ते बघू आता. चल ते साखर आहे, ते साईल आल्यानंतर उचला. तर चला आता हे खोलते मी आता. तर आता बघू या पिशवीमध्ये काय काय आहे. तर मी जेवढं चिठ्ठी दिली तेवढं आणलं की नाही आणलं की त्याच्यापेक्षा जास्त घेऊन आले. तर बघू आता. बघा हे टोमॅटो सॉस आणलेला आहे. ही पण नव्हतं लिहिलं, साईडने नंतर सांगितलं. अगं हे तर पूर्ण चपकलं आहे का हे. हा टोमॅटो सॉस आहे. आणि ही तेलाची बॉटल सांगितली होती ही पण आणलेली आहे. आणि हे हळदीची ताट सांगितली होती ही पण आणलेली आहे. आणि याच्यामध्ये आहे बघा 2 पॅकेट भगरचे आणलेले आहे 1 किलो. तर बघू आता. हिंग सांगितले होते, हिंग पण आणले होते. काजू पण आणलेले आहे. मिठाचे 2 पॅकेट आणले, 3 पॅकेट आणले मिठाचे. आणि हा आहे आपला किचन किंग मसाला. धनिया सांगितलं होतं, धनिया पावडर घरीच बनवतो. तर धनिया सांगितलं होतं, धनिया आणला 1 पाव. एक किसमिस सांगितलं होतं, किसमिस पण आणलेला आहे. हे साईडला खारीक आवडतं पण त्यांच्यासाठी खारीक आहे. हे बघ हा पास्ता आणलेला आहे बघा. आजीला असा पास्ता पाहिजे, तर पास्ता 1 किलो घेणार. आणि सोप सांगितली होती गोडवाली, सोप पण आणली. ओवा सांगितलं होतं, ओवा पण आणली. काय आहे हा सेंदा मीठ पण आणलेला आहे. सांगितलं तर झाला, संपला माझा किराणा. तर बघा जेवढं सांगितलं तेवढंच घेऊन आलेले आहे. आणि सकाळी तर दाखवलंच तुम्हाला मागच्या कालच्या ब्लॉगमध्ये. तर ते तर चला. आणि साखर पण आणलेली आहे मस्त बोरी. ते 5-5 किलोची पॅकेट राहते मधून साखरची, ती पण आणलेली आहे. तर चला एवढं किराणा आणला आहे.
किराणा आहे. असं वाटतं किराणा. तर माझे आलू पण झाले आहे. मस्त गॅस बंद केली आहे. आता कांदे चिरायचे आहेत. त्याच्यासाठी हा पसारा पण उचलायचा आहे. हा पण उचलते. घरी असलं किती केलं तरी कमीच आहे घरचं. आणि करू करू तर पूर्ण बॉडीत थकून जाते, तरी संपत नाही घराचं. करताच पण. तर आज मस्त पाणीपुरीचा बेत आहे. तर चलाही या खायला. आता कांदे वगैरे चिरून घेते. कांदा सांबार मस्तपैकी आणि पाणी पण बनवायचं आहे. तर बघा आपला मस्त पाणीपुरीचं सामान तयार झालेलं आहे. तिथं मस्त कांदा आणि आलू घेतलेला आहे. त्याच्यात पाणी पण बनवलेलं आहे. वरून कोथिंबीर घेतलेली आहे आणि लागलंच आणखीन कांदा, तर कांदा पण आहे. आणि आपला हा पुरीचा पॅकेट पण आहे. तर चला या पटापट खायला. आता साईला आल्यानंतर आम्ही पण सुरुवात करते. तर मस्त पाणीपुरीचा बेत झालेला आहे. आणि आता कुल्फी ते बघा साईडने ब्लॉक लावलेला आहे. तर आता मस्त कुल्फी खायची. आता पाणीपुरी झाली खाऊन आणि आता कुल्फी. चला तिथेच ब्लॉगला एंड करते. तुझ्या पाणीपुरी संपली. एक पॅकेट आणला होता. एका पॅकेटमध्ये दोघांचे म्हणजे तिथे सगळ्यांना खाल्लं. मी थोडीशी खाल्ली. मी भात पण खाल्लेलं आहे आणि आम्ही दोघं बहीण भावना खाल्लं मस्त पोट भरून. आणि आता खूप चला ब्लॉगला एंड इथेच करते. बाय.